तर तुम्हाला कबड्डीची मजा पाहिजे असेल तर या ब्लॉकमध्ये दिसणार थप्पीवर थप्पीच लावली पुट्टेन डायरेक्ट. तिकडल्या गावात फायनलचा ग्राउंड होता. मॅचला आपल्या हातातून फायनलचा राऊंड नाही सुटला पाहिजे. पहिलेच आम्ही लवकर निघालतो घरून, पण तिथे गेल्यावर संध्याकाळच झाली. याचे सामने चालू होते पण याचे कॅन्सल झाले सातेगाव सोबत. सातेगावच्या टीमीनं दुसऱ्या टीमवर ऑब्जेक्शन घेतलं होतं. हे म्हणे सातगावचे 7 आहेत म्हणे. मग काय टीम तिकडली हाकलली आणि दुसरी टीम लागली. सगळ्यात जास्त माहोल करणारी टीम म्हणजे चिखलदरा. या टीमनं सगळ्या टीमीला हलवून टाकलं. तसंच आमच्या गळ्याने हलवून टाकलं पुऱ्या गावाले. सगळं माहोल पुरा झाला आणि तेवढ्यातच आम्हाला लहान लेकरू दिसलं. मॅथलं गडी तुला इंटरेस्ट आहे का? हाव दादा म्हणे, मी आतापासूनच या कबड्डी शिकून राहिलो म्हणे. मॅथलं बरं आहे म्हटलं, आम्ही जेव्हा एवढं होतो ना आम्ही असंच करत जा म्हटलं. जशी ग्राउंडवर आमची नजर गेली ह्या तिकून निघून ह्या हरणासारख्या उड्या मारणं. मॅथलं हे काय प्रकार आहे? हा म्हणे जिंकल्यावरचा जल्लोष करायचा प्रकार आहे म्हणे. हा पाहिलं तर चिखलदराने लागली होती जवळा. एक नंबर टफ टीम लागली होती दोन्ही इकडल्या. याला तो 5 वाजतापासून आणि वाजले 12. आखरी फायनलचा राऊंड होता, त्याच्यात जिंकली चिखलदरा आणि एवढा माहोल केला पोट्टीनं डीजे लावून आणि फटाके फोडून. राहून घ्या, मी तुमच्यासाठी एवढ्या थंडीत पण व्हिडिओ काढत आहे. जर तुम्ही फॉलो नशीन केलं तर फॉलो करून घ्या लवकर. थँक्यू फॉर वॉचिंग.